गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज मैत्रिणींनो शेवग्याची शेंग आणि बटाटे मिक्स भाजी दाखवणार आहे। त्यासाठी शेवग्याची शेंगा अशा छान छोट्या छोट्या कापून घेतल्यात मैत्रिणींनो। एकदम ताज्या शेंगा आहेत। काल घेतल्या होत्या मी, त्याच्यातल्या 2 राहिल्या म्हणून बटाट्यामध्ये टाक मिक्स करणार आहे मैत्रिणींनो। बटाटे असे छोटे छोटे कापून घेतले, 2 बटाटे, आणि त्याच्यासाठी पेस्ट काढून घेतली आपली। ही 2 टमाटे, अद्रक, लसूण आणि खोबरं, आणि इकडे घेतले काळा मसाला, लाल चटणी, हळद आणि मीठ, आणि आपल्याला लागणारे मैत्रिणींनो तेल घालायचे। आता आणखी थोडं तेल घालायचे। आता हे आपल्याला जिरे घालायचे ह्याच्यामध्ये। जिरे चांगले तडतडू द्यायचे मैत्रिणींनो। आता ही पेस्ट घालायची आपल्याला। पेस्ट चांगली भाजून घ्यायची तेलामध्ये। जर तुम्हाला जास्त भाजी बनवायची असली तर मैत्रिणींनो जास्त सामान घ्यायचं। समजा आता 10 माणसाचं करायचं आहे, हे 4 माणसाचं आहे, डबल सामान घ्यायचं। आता लाल चिली पावडर, काळा मसाला घरचा, हळद, मीठ सगळं टाकायचं त्याच्यामध्ये। चांगलं शिजवून घ्यायचं हे मसाला। तेल सुटूस तर भाजायचं ह्याला, मगच आपली भाजी चांगली होती मैत्रिणींनो। भाजी तयार आहे मैत्रिणींनो। आता ना फुल गॅसवर एक उकळी आणायची आणि मग कमी गॅस करायचा, थोड्या वेळ ठेवायची शिजायला। चला मैत्रिणींनो, तयार आहे आपली शेवग्याची शेंग। थोडा कुटा टाकला मैत्रिणींनो मी ह्याचा शेंगदाण्याचा। आलू मिक्स शेवगा भाजी थोडी शिजायची राहिली बरं का मैत्रिणींनो। नक्कीच करून बघा, आवडली तुम्हाला तर कमेंट करून सांगा। गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज मैत्रिणींनो शेवग्याची शेंग आणि बटाटे मिक्स भाजी दाखवणार आहे। त्यासाठी शेवग्याची शेंगा अशा छान छोट्या छोट्या कापून घेतल्यात मैत्रिणींनो। एकदम ताज्या शेंगा आहेत। काल घेतल्या होत्या मी, त्याच्यातल्या 2 राहिल्या म्हणून बटाट्यामध्ये टाक मिक्स करणार आहे मैत्रिणींनो। बटाटे असे छोटे छोटे कापून घेतले, 2 बटाटे, आणि त्याच्यासाठी पेस्ट काढून घेतली आपली। ही 2 टमाटे, अद्रक, लसूण आणि खोबरं, आणि इकडे घेतले काळा मसाला, लाल चटणी, हळद आणि मीठ, आणि आपल्याला लागणारे मैत्रिणींनो तेल घालायचे। आता आणखी थोडं तेल घालायचे। आता हे आपल्याला जिरे घालायचे ह्याच्यामध्ये। जिरे चांगले तडतडू द्यायचे मैत्रिणींनो। आता ही पेस्ट घालायची आपल्याला। पेस्ट चांगली भाजून घ्यायची तेलामध्ये।
तुम्हाला जास्त भाजी बनवायची असली तर मैत्रिणी जास्त सामान घ्यायचं. समजा आता 10 माणसाचं करायचं, हे 4 माणसाचं आहे, डबल सामान घ्यायचं. आता लाल चिली पावडर, काळा मसाला घरचा, हळद, मीठ सगळं टाकायचं त्याच्यामध्ये. चांगलं शिजवून घ्यायचं हे मसाला. तेल सुटूस तर भाजायचं ह्याला, मगच आपली भाजी चांगली होती मैत्रिणींनो. भाजी तयार आहे मैत्रिणी. आता ना फुल गॅसवर एक उकळी आणायची आणि मग कमी गॅस करायचा, थोड्या वेळ ठेवायची शिजायला. चला मैत्रिणी, तयार आहे आपली शेवग्याची शेंग. थोडा कुटा टाकला मैत्रिणी मी ह्याचा शेंगदाण्याचा. आलू मिक्स शेवगा भाजी. थोडी शिजायची राहिली बरं का. बघा मैत्रिणींनो, नक्कीच करून बघा. आवडली तुम्हाला तर कमेंट करून सांगा.